सो लेट स्टार्ट. बुक आहे यार, बुक आहे अजून काही नाही आहे. ते थोडंसं करावं लागतं ना वर्क वगैरे ते. हां, अर्धा गोष्ट ऐकून घ्या. ईशान किशन भाई, या माणसाचं कमबॅकचं नाव कोण नव्हतं घेत. ओपनिंगच्या याच्यात कोणाकोणाची जागा पण त्याच्यातही कोणी नाव नव्हतं घेत. मी नाव घेतो. पाहून घ्या व्हिडिओत आहे. ठीक आहे. तर आपला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जितला भाऊ आपल्याकडे ईशान किशन. आणि मी आपण खुशाव एकदम भयंकर माहोल मजा आली. भाऊनं सेंचुरी मारली. सेलिब्रेशन बढिया गेलं आणि जितला. 20 वर्षानंतर आपली कोणती यार यांची झारखंडची टीम पहिल्यांदा जितली 20 वर्षानंतर. आणि ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर सगळा खतरनाक. 10 मॅच, 517 रन, 197चा स्ट्राईक रेट आणि 57चा ॲव्हरेज. दी ईशान किशन भाई झाला भाई कमबॅक. आता मजा येणार. एक गोष्ट सांगू काय, म्हणजे ईशान किशनच नाही पण यावर्षी खूप जणांचं कमबॅक झालं. खूप म्हणजे एवढे की त्याची लिमिट नाही. कमबॅक कोणाकोणात झाला सांगू? मी नाव लिहून ठेवतो. हे बा ऐका. कमबॅक वरुण चक्रवर्तीचा. हां, कमबॅक नंबर 2 ईशान किशन. हा आता कसं माहिती आहे का, हा प्रेशर आणून BCCIवर की बेटा मला सिलेक्ट करा. आता मजा येणार पाहायला. कमबॅक सांगतो. कमबॅक म्हणजे याच्यात डोमेस्टिकमध्ये ईशान किशनचा सध्या तरी 3 नंबर श्रेयस अय्यर. अय्यरला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घेत नव्हते. अय्यर इंडियाकडून हायेस्ट रन गेटर आहे भाऊ. मजाक नाही करायचा. अजून कोणाचा कमबॅक आहे यावेळेस? ईशान किशन झाला, श्रेयस अय्यर झाला, गिल नाही, विराट कोहलीचा, रोहित शर्माचा, रोकोचा ॲक्च्युली कमबॅक नाही आहे. कमबॅक नाही म्हणतायत त्याला. यांचे सीझन कधी खराब गेलतेच नाही इन रिॲलिटी. फक्त थोडी गडबड चालू होती. यांचं काय खराब गेलं? व्हाईट बॉलमध्ये यांचं काय झालं होतं? रेड बॉलमध्ये थंडी पडली होती जराशी. थंडी पडली होती म्हणजे तसं नाही म्हणणं माझं. पण रेड बॉलमध्ये थोडे रन नव्हते येऊ राहिले. गडबड चालू होती स्वतःची काही. हेच वातावरण वगैरे वगैरे वगैरे. मी मजाक नाही करत. जर हे आग, हे चिंगारी, हे गंभीर वर्सेस रोको हे पहिले झालं असतं ना, मजाक नाही करत. बॉर्डर गावस्कर म्हणजे हे तर त्या गंभीरच्या जोरावर, म्हणजे गंभीरले दाखवायला खोदू मारून आणली असती. खोदू मारून आणली असती जर हे चिंगारी तिथं पहिले लागली असती तर. पहिले नव्हतं तसं. पहिले ठीक वाटत होतं आपल्याला की बा नाही बा रोको आहे, गंभीर आहे तर मस्त आहे, चांगलं आहे, ठीक आहे. पण नाही बेटा, हा आता आपल्या डोक्यावर हे करू राहिला. आपल्या डोक्यावर बसून नाचायचं पाहू राहिला गंभीर. आता एक न्यूज अशी आली की गंभीरनं असं म्हटलं BCCIला की विराट कोहलीला न्यूझीलंडच्या ODI समोर रेस्ट द्या. रेस्ट विराट कोहली? आय होप, म्हणजे मला अशी खात्री नाही पण मला असं माझी इच्छा अपेक्षा अशी आहे की ही न्यूज खोटी असावी असं गंभीरनं म्हटलं तर. कारण की गंभीर एवढा फ्रंट फुटनं नाही खेळन, एवढी ताकद नाही आहे त्याची. आणि जर येणं गंभीरनं असं म्हटलं तर गंभीरचे बंबू मग विराट कोहलीच लावन आणि रोहित शर्माच लावन. आणि आता गोष्ट अशी आहे की आता 1 vs 1 नाही आहे, हे 2 vs 1 आहे. 2 vs 2 म्हणू शकतो. 2 vs 2 आहे. रोको वर्सेस गंभीर आणि अजित आगरकर. आता नाही सोडत येईल. आता एवढे रन मारून टाकतील की त्याची लिमिट नाही. आणि जर काहीही छेडछाड झाली किंवा काहीही गडबड झाली, मी गॅरंटेड सांगू राहिलो, मी मजाक नाही करू राहिलो, इंडियन जे फॅन आहे आपण, हे रोकोचे, महेंद्रसिंग धोनीचे, कोणतेही फॅन असो आताच्या कंडिशनमध्ये, अरे यार हे पण ठीक आहे. हे जे RCB वर्सेस CSKची जी रायव्हलरी झाली आहे 1-2 वर्ष झाले IPLमध्ये, त्याच्यानं थोडे फॅन नाही काय डिवाईड झालते जराशी. पण आता जे चालू आहे इंडियन क्रिकेट टीममध्ये की रोको वर्सेस गंभीर, याच्यामुळे ते सगळे युनिट झाले. सगळे फॅन जे असन क्रिकेट टीमचे ते सगळे युनिट झाले. आणि जर रोकोवर आज आली किंवा काही आज आली, मी मजाक नाही करन, हे BCCIला एवढं नाकीनऊ आणतीन हे लोक, बापरे बाप. हे सर्व्हर क्रॅश करून टाकतील. हे कमेंट बॉक्स पाहायला लायकीचं नाही ठेवतील. हे बर्बाद करून टाकतील. हे रॅल्या काढून टाकतील जर काही गडबड केली तर. आय होप असं काही व्हावं नाही की
फॅन एवढे खवळा नाराज व्हावं, पण नाराज लय होतील भयंकर, आणि ते नाराजगी दाखवतील पण एवढे खतरनाक दाखवतील नाराजगी, त्याची लिमिट नाही. मॅचेस पाळण्या जावं किंवा काही वगैरे 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 काहीही, पण जर असं झालं तर मग हे फॅन सोडतील नाही. कसं आहे आता, रन म्हणजे हे पाय, आता फक्त इंडियन म्हणजे जे फॅन्स आहे यांना एकच गोष्ट पाहिजे, एक तर रोहितचे रन, एक तर विराटचे रन, एक तर रोहितचे रन, एक तर विराटचे रन, रोहित विराट, रोहित विराट, रोहित विराट. आता हे जे आता जे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, मी विचार करू राहिलो, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची जी ओडिया झाली, त्याच्यात विराट कोहली हायेस्ट रन गेटर होता, 150चा ॲव्हरेज होता भाई त्याचा, 150चा ॲव्हरेज. अबे बाबर आझमचा आणि रिझवानचा दोघांचा मिळून तेवढा ॲव्हरेजही नाही आहे, तेवढा स्ट्राईक रेटही नाही आहे, एवढा भाऊचा ॲव्हरेज आहे. अबे यार 150चा ॲव्हरेज असते का एवढा खतरनाक, आणि समोर नेपाळ नव्हता ना बांगलादेश होता, समोर साऊथ आफ्रिका होता. चांगली टीम होती, म्हणजे असं म्हणणं की बा एवढी कच्ची बोगस लिच्चड थुकेल टीम नव्हती की बा जसं अंदर थुकेल टीम असतील मग हे खेळली नसती, मला असं वाटते. नाही खेळले असते, कारण की एकच फॉर्मॅट आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. हे कोणत्या प्लेअरचा एवढा तर स्ट्राईक रेट नसते भाई जेवढा यांचा ॲव्हरेज आहे. समजो. आता हे रनाची अंबार लावून टाकतील, एवढे लावतील की तुम्ही मोजू थकून जासाल. विंटेज विराट कोहली, विंटेज रोहित शर्मा, भाई साहब रोहित शर्मा न ते सोडून दिला. आता त्यांचं म्हणणं आहे की तुला रन पाहिजे ना बेटा, मी तुला रन देतो आणून, घे रन. तो 10 वर्षापासून लगातार एक साईडचा एक ओपनर आहे. याच्या समोरच्या साईडमध्ये म्हणजे दुसरा ओपनर कित्येक बदलून गेले, कित्येक. के.एल. राहुल, शिखर धवन, ईशान किशन, जयस्वाल, गिल लय बदलून गेले. तो एकटा तिकडे होता दुसऱ्या साईडवर, त्याच्यावर कोणी आजही नाही आणली ॲज अ कॅप्टनही ॲज अ प्लेयरही. तर ते रूप दाखवायचा वेळ झाला, आणि त्यांना तो रूप दाखवून दिला की मी काहून 10 वर्षापासून एकटा ओपनर आणखीन होतो, म्हणजे फिक्स होतो एक ओपनर. ठीक आहे, तर आता याच्यासमोर काय होणार मी हे सांगून देतो. ठीक आहे, आता ऐका. आता ईशान किशन फॉर्म गरम आहे. आता एक त्याचा IPL सीझन तगडा पाहिजे, म्हणजे नाही खरंच सांगू इमानदारीनं, एकदम मनापासून. म्हणजे मला काय पाहिजे आता माहिती आहे का, ईशान किशनने इथं आग लावून टाकली ना, अंगार लावून टाकली ना. आता फक्त एक काम करा भाई, IPL मध्ये अंगार लावून टाका, म्हणजे कमीत कमी तू तोडून टाक भाई, तू विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडून टाक, किंवा विराट कोहलीच्या बरं गिलचा तरी तोडून टाक, गिलचा IPLचा रेकॉर्ड तोडून टाक, आणि तू 4-5 सेंचुऱ्या बस. 4-5 सेंचुऱ्या म्हणून राहिलो मी, सेंचुरी डायरेक्ट. बाकीचे चिल्लर रन वेगळे, पण नाही ॲक्च्युली असं म्हणणं आहे की IPL मध्ये खतरनाक एवढी खतरनाक की कोणी विचारही नसेल केली तशी परफॉर्मन्स देऊन दे. मग पाहू मजा. मग काय होणार माहीत आहे, मग होणार गिल वर्सेस ईशान किशन. नाही गिल वर्सेस ईशान किशन, एक टाइमचे सगळ्यात चांगले मित्र. ते आता अपोजमध्ये तसे नाही, फेस टू फेस नाही, पण एका सीटसाठी अपोजमध्ये येऊन जातील. मग आता त्या सीटवर काय होईल माहीत आहे, आता गिल वर्सेस ईशान किशन, सॅमसंग, जयस्वाल हे 3 एक साईडले, आणि गिल एकटा एक साईडले. आणि विशेषतः चांगली गोष्ट अशी आहे, एकदम सुंदर एकदम खतरनाक, की गिलची जागाही नाही बनत, ॲज अ ओपनर जागाही नाही बनत, तरीही गिल खेळू राहिला. तर हा सगळा बोगस विषय आहे. गिलचा स्ट्राईक रेट तर बापरे बाप, काय म्हणू शकता तो. गिल निघून गेला T20मध्ये बाबर आझम की रापर. बाबर आझम एक कॉलम असते T20मध्ये, तो त्याच्या राहावर निघून गेला. बाबर आझम कॉलम म्हणजे असं असते की रन लपेटा आपले, बस सोडून द्या विषय. रन लपेटा. आता तो बिग बॅश लीगमध्ये जर बाबर आझमनं 50 बनवले मग मजा येऊन जाईल भाई. मग बा इंटरनेट पहा भाई, आग लावून देईन इंटरनेटमध्ये. मग पाहायचा तुम्ही मजा. इंटरनेट धुवे निघून जातील बाबर आझमनं जर 50 मारले तर. मला बोलायचं आहे टॉपिक, पण मला नंतर बोलतो. पण मॅचवर ऐकून घ्या. हरियाणा कोणती, झारखंड वर्सेस हरियाणाच्या मॅच झालेलं. झारखंडनं कोण जिंकलं रे यार पहिले, हे झारखंडनं वाटते बॅटिंग घेतली पहिले. नाही
हरियाणानं पहिले बॉलिंग घेतली होती, टॉस हरियाणावाली जिंकली होती. तर मग पहिली विकेट त्यांची लवकर गेली ती, जी होती विराट सिंगची. आणि भाई हा कुमार कुशंगा हा प्लेयर भाई लय तगडा खेळला भाई हा. नाही भाई लय डेंजर, लय बढिया, लय तगडा खेळला. ईशान किशन, कुमार कुशंगा, आणखीन हा अनुकुल रॉय, रॉबिन मिन्स तर माहीतच आहे आपल्याला. पण एक गोष्ट सांगू का, एक रियालिटी मी पाहिली, मॅच पूर्ण नाही पाहिली पण पाहिली मी. हा जो अनुकुल रॉय आहे ना यार, 20 बॉलमध्ये 40 केले ठीक आहे, पण माहीत आहे का ये ना मारणं 10 बॉलच्या नंतर चालू केलं तर वाटते काहीतरी 10-13 बॉल नंतर. म्हणजे हे ना कव्हर अप केले रन धपाधप मारून. पहिले हा लय रनवर खेळून राहिला. जर हा पहिले येणं जास्त बॉल नसते खाल्ले तर मग हे टार्गेट 262 आहे ना, तर कमीत कमी 82 झालं असतं. हे आरामशीर 82 आरामशीर झालं असतं. जराशे ना बॉल जास्त खाल्ले, पण नाही 200 स्ट्राईक रेट आहे ठीक आहे, स्ट्राईक रेट वापरलं, पण मी ते सांगू राहिलो तो स्टार्टिंगला त्याचा खेळ राहिला त्याने जराशे बॉल जास्त घेतले, पण नंतर कव्हर अप केलं म्हणा त्यानं. पण सांगू राहिलो एक गोष्ट की असं आहे की झालं असतं. रॉबिन मिन्स नाही 1-2 बॉल शिल्लक घेतले जी की घ्यायला नाही पाहिजे होती. जर त्यानं ते 2 बॉल आणखीन हिट केले असते तर मग तर आणखीन मजा आली असती. रॉबिन मिन्स भाई काय शॉट मारते. ईशान किशन ओ हो, किती जण 3 ते विकेट गेल्या भाई, काय मारलं, काय धुतलं, बढिया. आणि याच्यात धुतली कोणाची पाहू दे बरं यार, धुतली कोणाची तर नाही. मग मी ते काय पाहिलं तर अंशुल कंबोजची शेवटची ओव्हर मोठी होती ती, काय माहीत की म्हणजे बरेच रन आले ते अंशुल कंबोजच्या ओव्हरमध्ये. अंशुल कंबोज कुठं आहे? तेच ओव्हर. किती बॉल 21 रन आले ते त्या ओव्हरमध्ये शेवटच्या ह्याच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉल, 2 तर 9 बॉलच होते त्याचे. पहिल्या 9 ओव्हरमध्ये 4 पडले, दुसऱ्या 9 ओव्हरमध्ये 2 पडले. तर ही गडबड झाली या मॅचमध्ये, पण मॅच मस्त झाली, बढिया झाली. आणि लय चांगलं वाटलं. ईशान किशन भाई रणजी ट्रॉफी जितला, आणि नाही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जितला, ते थोडं गडबड मारते. तर हे ट्रॉफी जितला ॲज अ कॅप्टन, हायेस्ट रन गेटर आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट. एकदम म्हणजे कॅप्टन एकदम कप्तानी खेळला भाई तो. कप्तानी काय खतरनाक खेळला आहे बा, तुम्हाला सांगतो मी, त्याचं खेळणं सांगतो मी. पहिल्यापासून यांची टुर्नामेंटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 27 रन बोगस, 7 बॉलमध्ये 15 ठीकठाक चांगलं, 50 बॉलमध्ये 113 रन बढिया, 50 बॉलमध्ये 93 रन बहुत बढिया, 7 बॉलमध्ये 21, 4 बॉलमध्ये 2 रन, 23 बॉलमध्ये 47 रन, 30 बॉलमध्ये 63 रन, 18 बॉलमध्ये 35 रन, आणि हे शेवटची पारी 49 बॉलमध्ये 101 रन. काय खेळला भाई, बहुत बढिया. आता मजा येणार. आता इंडियन क्रिकेट टीममध्ये मजा येणार. मजा याच्यासाठी येणार की T20चा स्क्वॉड पण खाऊन विसरतो हे गोष्टी. मी हे गोष्ट विसरलो होतो की पहिले T20 वर्ल्ड कप आहे, मग त्याच्यानंतर IPL आहे. हे वर्ल्ड कप भेटणं मुश्किल आहे, रियालिटी खरंच. कसं आहे माहिती आहे काय, गिल बसला भाऊ काकीत, म्हणजे गोदी में बैठ गया हो. BCCIच्या म्हणा की सिलेक्टरच्या म्हणा की कोचच्या म्हणा, की तो तर मेरा राजा बाबू आहे आणि बाकी सगळे असेच आहे. रियालिटी गिलची गोष्ट. गिल काय आता भाऊ, हे आग लावून देऊ राहिले इथं. संजू सॅमसन, गिल, जयस्वाल. अब मजा आएगा ना भाई, अब मजा आएगा. आता भाऊ मजा काय होते तो. पण मला काय, ईशान किशन आला पाहिजे, कोणता तरी एक फॉर्मॅट त्याला भेटला पाहिजे, पद्धतशीर, इमानदारीने चांगला. कोणता तरी एक फॉर्मॅट, कोणताही एक भेटून जा, पण भेटावं. पण इन रियालिटी तर T20 आणि ODI दोन्ही भेटले पाहिजे. जागा आणा यार, 4थ्या नंबरवर आणा, 5व्या नंबरवर आणा. 5व्या नंबरवर आणाही नाही, 5व्या आणा नाही तर 6व्या आणा. अक्षर पटेल तर खेळूच राहिला, पण अक्षर पटेलच्या जागेवर खेळणं म्हटलं म्हणजे यार, अक्षर पटेल माहीत आहे भाई आपल्याला काय खिलाडी आहे. मी तर हायली रेट करतो अक्षर पटेलने.
आता भाऊचा जुगाड कुठं ना कुठं तर बसवा लागेल ना ईशान किशनचा. पण नाही 2025 हे लय जणांसाठी कमबॅक इयर होतं. आणि मी नावं जोडून देतो: वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सरफराज खान. T20 भाई IPL मध्ये वापसी केली. 5 नंबर पृथ्वी शॉ, पृथ्वी यांचे कमबॅक झाले. आणि मी सगळ्यात जास्त खुश आहो सरफराज, ईशान किशन आणि पृथ्वी शॉच्या ह्याच्यात. श्रेयस अय्यर भाई तो बंदाच खतरनाक आहे यार. ते तर डाऊटच नाही आहे. त्यानं जे 4थ्या नंबरवर करून दाखवलं ODI मध्ये, ते आतापर्यंत कोणी केलंच नाही आपल्या ह्याच्यात. त्यानं ते इम्पॉसिबल टास्क कंप्लीट केलं. वरुण चक्रवर्तीला काय म्हणजे काही आठवते वरुण चक्रवर्तीबद्दल की बा काय प्लेअर होता, काय झाला, काय बनला. वरुण चक्रवर्ती 2021 मध्ये 6 मॅच खेळला, 2 विकेट, 66चा ॲव्हरेज. 6 मॅच मध्ये 2 विकेट वरुण चक्रवर्ती. म्हणजे त्याला तर वाटलं असं किंवा सगळ्यांना वाटलं असं की यार याचं तर करिअर खतम आहे, हा डबल कधीच नाही दिसणार आपल्याला. एवढं खतम विषय झाला तो 2021-22 मध्ये. खतम, पूर्ण विषय खतम. पण आताची कंडिशन अशी आहे, आताची सध्याची कंडिशन, जर उद्या आजची मॅच प्लेइंग 11 खेळणार आहे, ठीक आहे, तर वरुण चक्रवर्तीचं नाव सगळ्यात पहिले लिहिलं जाते. नाही सगळ्यात पहिले आहे तर हर्षित राणाचंही लिहिल्या जाते, गिलचंही लिहिल्या जाते, मग त्याच्यानंतर वरुण चक्रवर्ती लिहिल्या जाते. वरुण चक्रवर्तीनं बॅक गौतम गंभीरनंच केलं. T20 मध्ये डबल तिला वरुण चक्रवर्तीला आणलं, ठीक आहे. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती या दोघांना यानं आणलं. आणि अरे एक गोष्ट लक्षात आली, ते बोलतो नंतर. हां, तर जे आहे हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे जे 2 बॉलर आहे, यांना तर भाऊनंच आणलं गंभीरनं. एक बॉलर लय खतरनाक त्यानं त्याचा क्लास दाखवून दिला. भाऊचा क्लास एवढा खतरनाक आहे की भाऊ 2 विकेटा तर घेऊनच घेतात कोणत्याही मॅचमध्ये. 2 तर आपल्या, बाकीच्या तर पाहिल्या जाते नंतर काय तर समजा मग मूड असला तर मग अजून 2 येऊन जातात नंतर. पण 2 तर ठरल्याच आहे, कोणतीही 2 तर माहीत आहे. तर प्रत्येक मॅचमध्ये 2 विकेट घेऊन राहिला, प्रत्येक मॅचमध्ये 2 विकेट. सोपा नाही आहे भाई, सोपा नाही आहे. जिथं बुमरा मार खाऊ राहिला, जिथं हर्षदीप मार खाऊ राहिला, जिथं हर्षित राणा मार खाऊ राहिला, तिथं वरुण चक्रवर्ती 7च्या इकॉनॉमीनं वाचत येऊ राहिला. कोणी चॅलेंजच नाही करू शकत. काय करते, चॅलेंज केलं, मारायला गेलं, विकेट घेऊन घेतात. अरे भाई, ट्रॅव्हिस हेडले पहिल्या बॉलवर आउट केलं, पहिल्या बॉलावर. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीला बुमरासारखं यूज केलं, ॲज अ बुमरा. याच्याहून खतरनाक गोष्ट काय आहे मला एवढं सांगून द्या ना, की भाई आणि एक आणखीन प्लेअर आहे, एक बॉलरच आहे. अरे मला वाट आहे त्या बॉलरची, जे म्हणजे मला नाव माहीत आहे ना, म्हणून जर समजा आणखी असे तर खूप आहे. आणि आय होप सगळ्यांना मॅचचं फळ भेटावं, खरंच भेटावं. मी समजू शकतो ती गोष्ट. एक नाव आहे आकाश मधवाल. मी लिहून ठेवतो ना यार, मधवाल. तुम्हाला एक गोष्ट सांगू आकाश मधवालची. आकाश मधवाल रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये बुमरा नाही, मजाक नाही करत. एलिमिनेटर मॅचमध्ये त्यानं 5 रन दिले, ते 4 विकेटा घेतल्या 4 ओव्हरमध्ये. आकाश मधवाल तो यार अनसोल्ड गेला यार, अनसोल्ड. मला लय खराब वाटलं की आकाश मधवालने नाही घेतलं, मुंबई इंडियन्सनं घ्यायला पाहिजे. भाई तो बॉलर, तो साधासुद्धा बॉलर नाही आहे, तो लय खतरनाक बॉलर आहे. आणि रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये तो एवढा खतरनाक आहे, तो तर डेल स्टेनच आहे. मग दुसरा तो ब्रेंडन मॅकलम, डेल स्टेन, तो मिक्सचर बनते मग त्याच्यात. आणि
धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये काही काही प्लेअर असे होते, अरे रे 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 रे. ते दुसऱ्याच्या कॅप्टन्सीमध्ये घंटा काही नाही झालं, पण धोनीच्या याच्यात ओ हो, ते इथं पास नाही लागत. पण हा आकाश मधवाल, एक सेकंड मी सांगतोच त्याचे सगळे रेकॉर्ड आकाश मधवालचे. पण आकाश मधवाल भाई जो खेळला होता तो, आकाश मधवाल यार अनसोल्ड गेला यार, अनसोल्ड नव्हतं झालं पाहिजे होतं यार. काश मुंबई इंडियन्सने घेतलं असतं, खरंच घ्यायला पाहिजे होतं भाई, घ्यायला पाहिजे होतं. आकाश मधवाल सारखा प्लेअर अनसोल्ड जायचा याचा नाही आहे. IPL 2023, 8 इनिंग 14 विकेट, 8ची इकॉनॉमी, 10चा स्ट्राईक रेट. क्वालिफायर 2. एक सेकंड कोणती मॅच होती बी यार मग ती? हा, एलिमिनेटर 1. किती भाई माहिती आहे, हे भाई सांगतो, 5 रन दिले, 5 विकेटा घेतले. 5 रन 5 विकेटा. आणि बॅट्समॅनही सांगून दिले मी कोण कोण आहे तो. हे बाय, नाही कृणाल पांड्या नाही, मार्कस स्टॉयनिस आहे, आयुष बदोनी आहे, निकोलस पुरन आहे, दीपक हुड्डा तर मुजत नाही मी. दीपक हुड्डा होता काय याच्यात, KL राहुल असेल ना मग. कॅप्टन कृणाल पांड्या कॅप्टन होता लखनौ सुपर जायंट्स. हे तर मला आता माहीत पडलं होतं यार, आता माहीत पडलं मला. पण नाही भाई, यांना बर्बाद करून टाकलं होतं इनले, कोणाले, लखनौ सुपर जायंटले. काय खेळला होता आकाश मधवाल, मला वाट आहे आकाश मधवालची. भाई कमबॅक कर भाई, खतरनाक कमबॅक कर दो, एवढा खतरनाक कर दो की समोरचे विचार करून टाकतील की काय केलं भाई येणं. मला वाट आहे कमबॅकची आकाश मधवालच्या. आकाश मधवाल, हां तर सध्याचा आकाश मधवालचा काय चालू आहे ते पाहून घे ना मग आपण. ओव्हरव्ह्यू, काही विकेट नाही. सध्या ठीकठाक चालू आहे, एवढं काही खराब नाही, एवढं काही चांगलं नाही, ठीकठाक. विकेट कधी भेटलं नाही भेटलं. पण रिॲलिटी अशी आहे की आकाश मधवाल रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये जे पाहू नाही शकत आपण त्याला, एवढा खतरनाक खेळून जाते तो, एवढा खतरनाक. सो अब मजा आएगा. ते मी विसरलो होतो की पहिले इंटरनॅशनल क्रिकेट आहे, T20 वर्ल्ड कप, मग त्यानंतर IPL आहे. पण एक गोष्ट, एक चिंगारी लागून गेली, एक प्लेअर तर आता डबल लाईनमध्ये लागलं, बरोबर. आता प्लेअर कोण कोण आहे ओपनर आपल्यापाशी? जयस्वाल, मी लिहूनच घेतो ना यार. जयस्वाल, सेकंड नंबर संजू, थर्ड अभिषेक, फोर्थ ईशान किशन. हे 4 ओपनर आहे आपल्यापाशी, 4 ओपनर. ठीक आहे, तर आता मजा येणार, इन रिॲलिटी आता मजा येणार. आता कसं आहे माहिती आहे का, अजून 1-2 जर अशा परफॉर्मन्स आल्या ईशान किशनच्या, तर भाईचा एक नंबर मजा येऊन जाणार. यायला पाहिजे, खरंच यायला पाहिजे, कमबॅक व्हायला पाहिजे, सगळ्यांचं कमबॅक व्हायला पाहिजे. जयस्वाल, संजू, अभिषेक आणि ईशान. गिल नाही पाहिजे, गिल नाही. ते गिल तो श्रापसारखं काम करू राहिला आपल्या ह्याच्यात T20मध्ये. बाकी फॉर्मॅट ठीक आहे यार, चांगले खेळते तो बाकी फॉर्मॅट, पण T20 नाही जमू राहिलं तर नाही जमू राहिलं. आपला कॅप्टन, आपला व्हाईस कॅप्टन एकसोबत आउट ऑफ फॉर्म नाही राहू शकत, दोघांपैकी एकाला फॉर्म घ्यास लागत नाही यार. कशा गोष्टी करतो, एका वर्षापासून फॉर्म नाही आहे, एका वर्षापासून लय झालं नाही, भयंकर झालं ना. आणि आकाश मधवालची गोष्ट, तर त्याचाही कमबॅक झाला पाहिजे यार. लय चांगला बॉलर आहे तो, लय खतरनाक खेळत होता. बॉलरमधून एक गोष्ट आली, आठवण आली, हे पाय, तो फास्ट बॉलर आहे आकाश मधवाल. एक आणखी नाही, एक प्रीमियम फास्ट बॉलर आहे एका कंट्रीचा. 49 रन, 1 विकेट. 49 रन, 1 विकेट, 4 ओव्हरमध्ये. मजा आ गया है कि नहीं, मजा आ गया एकदम. प्रीमियम, एकदम अशी प्रीमियम जैसी वाइब आ रही है. अबे किती सुतलं, अबे एवढं सुतत असते का भाई, एवढं मारत ना, एवढं कुत्र्यासारखं नसते मारत, धाप धुवून टाकलं बाबा एवढं.
सांगतो 1 सेकंड बघतो. जे ओरे जे 19वी ओव्हर जे डेथ ओव्हर करायला आले भाऊ, 22 रन खाल्ले. 22 रन काय म्हणतात यार, 22. पहिल्या बॉलवर 2 रन, दुसऱ्या बॉलवर चौका, तिसऱ्या बॉलवर चौका, चौथ्या बॉलवर 6 रन छक्का. किती रे मग, 5व्या बॉलवर 2 रन आणि 6व्या बॉलवर चौका. प्रीमियम प्रीमियम फास्ट बॉलर आहे, प्रीमियम भाई साहब. याच्यापेक्षा प्रीमियम फास्ट बॉलर असेल तर दाखवून द्या तुम्ही. आणि मजा आली भाई पाहून. मला असं चांगलं वाटलं, खुश झालं आहे की येस येस येले म्हणतात इंटरनॅशनल बेइज्जती. ते ठीक आहे, ते तुम्ही पाकिस्तानला रिप्रेझेंट करत होते आणि अशी परफॉर्मन्स देत होते तर एवढं काही वाटत नव्हतं. पण आता ते ऑस्ट्रेलिया, अरे यार मजा आ गया भाई, मजा आ गया. आता एकदा फक्त बाबर आझमची 50 पाहायची आहे म्हणून काहीतरी 40-45 बॉलमध्ये, तर मग आणखी मजा येऊन जाणार. नाही खरंच मला 50 पाहायची आहे बाबर आझमची 40-45 बॉलमध्ये. मन प्रसन्न होऊन जाईल माझं. झोप येऊ राहिली, नाही जांभळी येऊ राहिली. मन खरं प्रसन्न होऊन जाईल, एवढं होऊन जाईल की त्याची लिमिट नाही. फक्त 45-40 बॉलमध्ये 1 50 आली पाहिजे बाबर आझमची. मजा आ जाएगा, बहुत ही मजा आ जाएगा. इंटरनेट तो फाटी जाएगा बाबा. तर हे गोष्ट आहे दी. मग आता हे 2025 क्रिकेटरसाठी तर कमबॅक इयरच आहे, सगळ्यांसाठी कमबॅक इयर आहे. तो चांगला आहे. वरुण चक्रवर्ती, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सरफराज खान, पृथ्वी शॉ, अजून पण खूप आहे. सगळ्यांसाठी कमबॅक इयर. चांगलं वाटलं. मी इथं टायटलही तेच देणार की दी कमबॅक इयर. आणखीन एक गोष्ट अशी होती की वरुण चक्रवर्ती जे अपग्रेड झाला भाई साहब, त्याच्यापेक्षा अपग्रेड कोणीच नाही झाला. तो वरुण चक्रवर्तीला आणा विकेट काढा अशी गोष्ट झाली ती सध्याच्या कंडिशनमध्ये. पण आपण कुलदीप यादवला विसरायला नाही पाहिजे. कुलदीप यादवची तारीफ करायची गरज नाही आहे मला असं वाटते. कारण कुलदीप यादव माहीत आहे आपल्याला काय खतरनाक प्लेअर आहे, किती खतरनाक प्लेअर आहे. त्यानं फायनलमध्ये ज्या विकेटा घेतल्या होत्या, म्हणजे त्या विकेटची तारीफ करू नाही थाकू शकत मी. एवढ्या ताकदने विकेट होत्या त्या. 2 विकेट. रचिन रवींद्रला काय डायरेक्ट स्टंप आउट केलं आणि केम विलियम्सनला सॉफ्ट कॅच पकडली होती यार. काय पकडली होती ते कॅच, ते ना असं म्हणजे टक्कन केलं तर आणि सरळ तर हातात आला बॉल. भाई साहब, जर त्या 2 विकेटा नसत्या भेटल्या, मी खरंच आताही म्हणून राहिलो, ते फायनल लय मुश्किल होतं, लय भयंकर मुश्किल होतं. कारण की माहिती आहे काय, रोहित शर्माची एवढी मोठी पारी ओपनिंग पार्टनरशिप एवढी खतरनाक झाली आपली, त्याच्यानंतरही आपला गेम कमीत कमी 10 शेवटच्या ओव्हर किंवा 8-10 बॉल पहिले संपला होता फक्त. समजलं, एवढा मोठा म्हणजे एवढा छोटा रनचेस तरीही एवढा लंबा चालला. तर ते पारी कामाची होती. आणि जर तिथं अजून 60-70 रन बनले असते ते तर बाबा, ते तर जीव घेण्यासारखे होते ते. आणि मजा आला भाई पाहून, 1 नंबर मजा आला. काय मारलो होतो, काय झालती ते मॅच. मी त्या मॅचवर तर आजही बोलू शकतो. मी फक्त एकदा ते हायलाईट पाहणार, आठवण आहे आठवण आहे, त्या मॅच पूर्ण आठवण आहे. पण तरी मला एकदा हायलाईट पाहायला आवडणार ते मॅच, कारण की आपण ते मॅच जिंकलो होतो. 19 नवंबर की नहीं देख सकते भैया, 19 नवंबर की नहीं देख सकते. पण मजा आली भाई, मजा आली. सो हेच होतं सीन. ईशान किशन लागला T20च्या ओपनिंग लाईनिंगमध्ये, तो मजा आहे का आता. अब होगा गिल वर्सेस ईशान किशन. आता कोणाला आता कसं ठरवसान मला तुम्ही आता सांगून द्या. आता ठरवसान कसं, आता हे सांगू. आता खरंच भाई आता मजा येते. आता हे कसे ठरवतील ये ना, मजा येते. आणि लक्षात ओपनर रे भाई, ओपनर. आता नाही तर ईशान किशनला कोणता दुसरा रोल देता. ओपनिंग 3 नंबरच्या खाली तरी जाऊच नाही शकत. सो हा व्हिडिओ इथे सेंड करतो. रात्री एक अजून व्हिडिओ बनवणार वाटते की सांगून नाही, पण बनवणार. चलो बाय बाय.